सुरुवात केलेली अजून कोणी नाही. उलट आम्ही तरी स्थानिक स्तरावर प्रचाराला सुरुवात केलेली आहे. निश्चित राज्यस्तरावरचे सगळे लोक येतील आणि अजून खरं तर सत्ताधारी पक्षाचा प्रचार सुरू आहे. त्यांना प्रचाराची गरज नाही, त्यांना फक्त याची गरज असते शेवटचे 2-3 दिवस. बाकी ते काही करतच नाही. कोणता प्रचार ते करतात? त्यामुळे वाटतं हा खोटा प्रचार बाहेर फैलवला जातो. असं आहे की तुमचं ते काल तुम्ही बोलला जरी असाल तरी पण उदय सामंत यांनी असं वक्तव्य का केलंय की तुम्ही शिवसेनेत जाणार आहात? म्हटलं उदय सामंतच भाजपमध्ये जाण्याची अफवा आहे सतत. उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपमध्ये जॉईन होणारच्या पहिल्या दिवशीपासून गोष्टी केल्या जातात. नव्हे त्या सत्यता त्याच्यामध्ये काही जण म्हणतात. तेव्हा उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणे याला कोणता तरी अर्थ आहे का? कारण उदय सामंतच पहिल्या दिवशीपासून ज्यावेळेस असं म्हणतात, मला नाही माहिती की एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला, तर भारतीय जनता पार्टीनं उदय सामंतांना घ्यायची तयारी केली होती. ही माहिती आहे, या सगळ्या गोष्टी आहे, सातत्यानं या गोष्टी बाहेर येतात. कारण उदय सामंत माझ्याविषयी काय मत व्यक्त करतात याला काय अर्थ आहे का? मी ते दावोसून सतत त्यांच्यावर अटॅक करत होतो ना, म्हणून त्यांनी अशी भूमिका व्यक्त केली. परंतु मला असं वाटतं माझ्या पक्षप्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे असं कोणत्या अफवा कोणत्या वक्तव्याला काही अर्थ नाही. पण तुमच्याबाबत अशी मतं वारंवार व्यक्त होत आहे, ती काही पहिली वेळ नाही आहे का? असं होत आहे होत असेल त्याला मी काही नाही काही बोलू शकत. पाणी मुरत आहे का? पाणी मुरलं असतं तर खूप आधी मुरलं असतं. आता काय मुरण्याची गरज आहे? मी पक्षाचा शिवसेनेचा नेता आहे, ताकदीनं लढतो आणि पुन्हा लढत राहू. बाकी जे व्हायचं ते होत राहील. काल गिरीश महाजनांनी बाबासाहेबांना नाव घेतल्यानं बराच वाद, नाव न घेतल्यानं बराच वाद झाला होता. ऐक पाहिलं असेल आपण. नाही, खरं तर प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवशीपासून भारताचं संविधान, या संविधानाच्या माध्यमातून प्रजेची सत्ता सुरू झालेली. आणि हे संविधान कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. सगळे पालकमंत्री, सगळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना गिरीश महाजन घेत नाही. मला वाटतं हे लोक का असं वागतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे एक भगिनी आपली तिनं उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली गणवेशावर असताना. मग तर तिला काय नोकरी प्रिय नसेल अशातला काही भाग नाही. परंतु शेवटी या लोकांचा असा माज चढलेला आहे की यांना सगळं आपणच केलेलं असं वाटतं. यांना बाबासाहेब आंबेडकरांशी काही घेणं नाही. छत्रपती शिवरायाचा अवमान करणाऱ्याला पद्मश्री पद्मविभूषण इथं दिलं जातं. आणि मला असं वाटतं जे काही गिरीश महाजन केलं ते चुकीचं होतं. विकास गोगावले माहिती आहे तुम्हाला, पोलिसांना शरण गेले होते. आता त्यांचं वाक्य आहे, तर अंबादास दानवे यांच्याबाबत सामंतांनी केलेल्या वक्तव्यावर